संतोष मळवीकर यांना तडीपारीची अंतिम नोटीस, 2 वर्षांसाठी हद्दपारी प्रस्ताव, 22 एप्रिलला सुनावणी. मोर्चा, परीक्षा आणि सुनावणीमुळे तिहेरी पेच, तालुक्यात खळबळ. चंदगड तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या घडामोडी. चंदगड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांना प्रशासनाकडून तडीपारीची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे तालुक्यात विविध प्रतिक्रिया उमटतायत. नांदवडे येथील रहिवासी असलेल्या ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर यापूर्वी दाखल गुन्ह्यांचा विचार करून चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी गडिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत हद्दपार प्रस्ताव सादर केला होता. वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा झालेली नसल्याचा ठपका ठेवत गडिंग्लज उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 56(1)(a)(b) अंतर्गत ही अंतिम नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांना कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव असून याबाबत आपली बाजू मांडण्यासाठी 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता गडिंग्लज येथील दंडाधिकारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. विशेष म्हणजे याच दिवशी ॲडव्होकेट मळवीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चंदगड तहसील कार्यालयावर प्रलंबित शेतकरी प्रश्नांसाठी मोर्चाचं आयोजन केलंय. त्याचबरोबर त्यांच्या MA पदवीची परीक्षा देखील त्याच दिवशी असल्यानं आंदोलन, परीक्षा आणि प्रशासकीय सुनावणी अशा तिहेरी पेचात ते अडकलेत. त्यामुळे सुनावणीचा दिवस आंदोलनाच्या दिवशीच का ठेवण्यात आला असा सवाल त्यांच्या समर्थकांकडून उपस्थित केला जातोय. ॲडव्होकेट संतोष मळवीकर हे वकील असून पत्रकारितेच्या माध्यमातूनही जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नी संजोती मळवीकर या पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर तडीपारीचा प्रस्ताव आल्यावर विविध कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला होता. दरम्यान प्रशासनाकडून ही कारवाई कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुरू असलेल्या नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मात्र स्थानिक पातळीवर या निर्णयाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. आता 22 एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.